आजची रेसिपी आहे केरला स्टाईल चिकन स्ट्यू. चला मग बघूया कशा पद्धतीने बनवलं आहे. मी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 2 चम्मच ऑइल ॲड केलं आहे. त्याच्यानंतर गरम मसाला घेतला आहे, खडा अख्खा गरम मसाला, जिरं, दालचिनी, इलायची, लवंग, काळी मिरी आणि तेजपत्ता चांगला परतून घेतला आहे. आणि केरला स्टाईलसारखं कढीपत्तासुद्धा ॲड केला आहे. ते चांगलं शिजून घेतलं आहे. मग 2 ऑनियन पातळ लांब साईजमध्ये कापून घेतले आहे. आपण कोणत्याही स्टाईलमध्ये कापून घेऊ शकता. छोटासा तेजपत्ता राहिला होता, तो सुद्धा ॲड केला आहे. छान असं परतून घेतलं आहे सर्व मिश्रण. त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहे ह्याच्यात अद्रक लसूण पेस्ट 1.5 चम्मच. अद्रक लसूण पेस्ट ॲड केल्यानंतर हाय फ्लेममध्ये आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी ॲड करणार आहे ह्याच्यात कांदा. बघू शकता वेगळा रंग झाला आहे, कांदा शिजला आहे. 2 बटाटे कापले होते ते ॲड करून घेऊया. बटाट्याला सुद्धा शिजून घेऊया छान असं. स्टीम देऊन 2 मिनटं वाफून घेऊया आपण बटाट्याला. वाफून झाले आहे बटाटे. आता आपण भाज्या कापून घेतल्या होत्या, गाजर आणि बीन्स. आपल्याला हवे आपण कोणतीही भाजी घेऊ शकता. आम्ही गाजर, बीन्स, बटाटा घेतला आहे. मशरूम, कॉलीफ्लावर वगैरे कोणतीही भाजी घेऊ शकता. आता छान बटाट्याला परतून घेतल्यानंतर गाजर आणि बीन्स अशा साईजमध्ये मी कापून घेतलं होतं ते ॲड करूया. त्याच्यानंतर चिकनसुद्धा ॲड करूया. छान असं मिक्स करून घेऊया. सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर सगळं साहित्य लवकर शिजण्यासाठी आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत. 2 मिनटं स्टीम देऊन छान असं मिक्स करून घेऊया. ग्रीन चिल्ली, हिरवी मिरची आपण ॲड केली आहे ह्याच्यात छान असं. आणि 2 मिनटं वाफून घेऊया. त्याच्यानंतर आपण बघू शकता वाफ आली आहे ह्याच्यामधून, छान असं शिजत आहे. आपण लवकर अजून शिजण्यासाठी ॲड करणार आहोत चवीपुरते मीठ आणि काळी मिरी पावडर. आपल्या अंदाजे काळी मिरी पावडर जेवढं तिखट हवे तेवढं. आणि इथे मी ॲड केला आहे किचन किंग मसाला. खूप छान लागतो हा चिकनमध्ये. कोणत्याही चिकनमध्ये ॲड केला की चिकन खूप छान लागतं. सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आपण. चिकन स्ट्यू निघाला आहे, म्हणजे चिकन सूप निघाला आहे. त्याच्यात आपण चुटकीभर साखर ॲड करूया आणि वाफून घेऊया. आता आपण चिकन सर्व भाज्या वाफून झाले. बघू शकता छान असा खळखळून असं छान असं हे आलं आहे, उकळी आली आहे. त्याच्यानंतर मी कोकोनट मिल्क ॲड करणार आहे. ह्याच्यामध्ये मेन आपण कोकोनट मिल्क, केरला स्टाईल बोललं तर कोकोनट मिल्क ॲड करूया. कोकोनट मिल्क ॲड केलं आहे. ते पण आपण भाज्या वगैरे चांगलं व्यवस्थित शिजल्यानंतर चांगलं आपण शिजून घेऊया. कोकोनट मिल्कला आपली ग्रेव्ही थोडी थिक होईल. त्याच्यात मी थोडंसं पाणी अर्धा कप ॲड केलं आहे. त्याच्यानंतर बघू शकता बटाटासुद्धा आपला शिजला आहे छान असा. आपण थोडीशी उकळ काढून घेऊया. केरला स्टाईल चिकन स्ट्यूला छान असं शिजून घेऊया. बघू शकता कढीसुद्धा थोडी थिक होत आहे. 2 मिनटं अजून आपण शिजून घेऊया. त्याच्यानंतर आपण ॲड करूया कोथिंबीर आणि कढीपत्ता. छान कढीपत्त्याने छान असा स्मेल होतो. बघू शकता आपलं रेडी आहे चिकन स्ट्यू. माझ्या स्टाईलमध्ये करून खा, खूप छान लागतं केरला स्टाईल चिकन स्ट्यू.
माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.